नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त ना. तर आज बनवणार आहे मी कोबीची भाजी. तर मस्तपैकी अशी ही कोबीची भाजी बनवणार आहे आज मी. आणि कसं ना, मी आज ना म्हणजे प्रयत्न केला होता, चाकू ठेवला की आपली भाजी कट होईल असं. तर तसं काही होत नव्हतं. आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये मी म्हणजे आपले रेसिपीचे व्हिडिओ असतात ना, त्यामध्ये बघितलं होतं की चाकू ठेवला आपला कांदा कट होतो, टमॅटो कट होते, जे काय आपल्या भाज्या असतात ना ते कट केलेलं असं दाखवतात. पण तसं काही होत नाही आहे. तर मी तसा प्रयत्न केला की म्हणलं चाकू ठेवूया आपण, भाजी कट होती का नाही बघूया. पण तसं काही होत नसतं. ते दाखवण्याचा एक म्हणजे नाही का रेसिपी शूट करताना दाखवतात. तर चला मग सावकाश असा मी खाली बसून आपला हा कोबी कट करून घेतला, कांदा कट करून घेतला, लसूण सोलून घेतला आणि असा मस्तपैकी अशी आता फोडणी देणार आहे. तर तेल घेतलं आहे, मोहरी, जिरं, त्यामध्ये लसूण टाकला आहे, कांदा टाकला आहे आणि आपले जे मसाला डब्यामध्ये जे मसाले असतात ते मसाले टाकून घेतलेले आहे. आता मस्तपैकी असे मसाले एकत्रित करून घेतले, त्यामध्ये टाकला आपला कोबी. हा स्वच्छ धुवून असा हा कोबी घेतला आहे. तर कोबी मस्तपैकी असा आता मसाल्यामध्ये एकजीव करून नंतर त्यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं मीठ. तर सगळे मसाले असे मी ना भाजीमध्ये परतून घेतले आणि शेवटी टाकणार आहे चवीपुरतं मीठ. तर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी असं मीठ पण एकत्रित करून घेतलं आहे. नंतर मग त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं कूट. तर जाडसर असं हे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आणि एक 5 मिनटं त्याला झाकून ठेवायचं प्लेटवर. आणि नंतर मग त्याला पाणी सुटतं, कोबीला कसं ना पाणी सुटतं. आणि वाटलंच नाही शिजलं तर नंतर मग थोडंसं पाणी गरम करून टाकायचं आणि मस्तपैकी अशी आपली ही कोबीची भाजी तयार आहे. तर कशी वाटली ही छोटीशी रेसिपी? तर हे बघा असं हे पाणी कोबीला सुटलेलं होतं आणि नंतर मग थोडंसं मी बघितलं तर भाजी काही शिजली नव्हती, म्हणून वरून थोडंसं अजून पाणी गरम करून टाकलं आणि प्लेट झाकून ठेवली एक 5-10 मिनटं. आणि प्लेट झाकून ठेवल्यानंतर अजून परत आपण उघडून बघतो, अशी मस्तपैकी अशी भाजी आपली तयार झाली आहे. चपाती, भाकरी, भात कशासोबतही खाऊ शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग.